नारायणगाव, आळेफाटा, पिंपळवंडी, ओतूर, बनकर फाटा आणि पिंपरी पेंढारकडे तालुक्यातील या गावांमध्येही बंद 100% पाळण्यात आला होता। येथील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता। पाहुयात आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी जाणून घेतलेल्या बळीराजाच्या भावना। संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे। याचा एसटी महामंडळावर काही परिणाम, बसेस वाहतुकीवर काही परिणाम? काही नाही, प्रवासी संख्या जरा घट झाली प्रवासी संख्येमध्ये, बाकी दुसरं काही गाड्यांवर काही परिणाम नाही, वाहतूक सुरळीत आहे। आज महाराष्ट्र बंद आहे, याचा एसटी वाहतुकीवर काही परिणाम झालाय का? भारतातल्या प्रत्येक नागरिकावर कर्ज आहे, तो कष्टकरी असो, शेतकरी असो, नोकरदार असो, प्रत्येक माणूस कर्जबाजारी आहे। शेतकरी त्याचा माल स्वतः विकतो, जर शेतकऱ्याला त्याचा माल परवडत असेल तर त्या भावात विकू नये। त्याच्यामुळे शेतकरी संपावर गेला हे एकदम चुकीचं आहे, कारण तो जो माल विक्री करतोय तो स्वतः विकतोय। हे लोकांना वेगळे धरतली राजकारण्यांच्यामुळे शेतकऱ्यांची आज ती परिस्थिती आहे। सिंचन योजना राबवल्या असत्या, बारमाही पाणी मिळालं असतं तर आज ही परिस्थिती आलेली असते। शासनाच्या धोरणामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालेला आहे। 1 जून पासून शेतकरी संपावर गेलेला आहे। आजचा संपाचा 5वा दिवस आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे। आपण नारायणगाव बसस्थानकाच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय, या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेस आहेत, मात्र प्रवाशांचा शुकशुकाट आहे। शेतकरी, प्रवासी हे सगळीच मंडळी या संपामध्ये सहभागी आहेत। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। काय त्या शेतकऱ्यांना या संपाविषयी वाटतंय? शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, शेतकऱ्यांची काय भूमिका आहे या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊयात। शेवटी शेतकऱ्याला त्याच्या मालाला 4 पैसे मिळाले तरच तो शेतकरी सुखावू शकतो, मात्र हे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघाले की काय, असा या निमित्ताने सवाल होतोय। हा संपाचा 5वा दिवस आहे, संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे। ह्या सरकारला जाग येत नाही, काय सांगायला पाहिजे? हे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजून नाहीच पाहिलं। हे भाजप सरकार म्हणजे हे फक्त उच्चभ्रू लोकांचं आणि कारखानदार, नोकरदार या लोकांचं भलं करणारं सरकार आहे, शेतकऱ्यांचं भलं करणारं सरकार नाही। सरकारची जे तडतोड करण्यासाठी जे काही शेतकरी नेते गेले होते त्यांना सुद्धा फसवण्यात आलं आणि फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, ऑक्टोबरमध्ये करू, या सरकारवर शेतकऱ्याचा भरोसा नाही आहे, म्हणून हे सगळं संप चाललेला आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असा चालू राहणार आहे। आपण पाहतोय जे सरकार आहे या सरकारवर जनतेचा विश्वास असायला हवा, मात्र शेतकऱ्यांचा या सरकारवर विश्वास नाही, तो विश्वास निर्माणही करायला हवा। काय सांगाल आपण? आज संपाचा 5वा दिवस आहे। आज संपाचा 5वा दिवस आहे। शेतकरी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहे आणि शेतकऱ्यांचे मालसुद्धा म्हणजे शेतकरी बाजारात आणत नाही आहेत आणि हे सरकारला जाग आली पाहिजे। पण शेतकरी जर स्वतःहून जर माल बाजारात आणत नाही, बाजारात जर तुम्ही दमदाटी करून जर मार्केटला दाखवता, टी व्हीला का एवढ्या गाड्या आल्या, मी आत्ताच टी व्हीला बघितलं का बृहन्मुंबईमध्ये एवढ्या गाड्या आल्या, तो या जर गाड्या येतात का नाही खरं, हेही पण शेतकऱ्यांनी याची खात्री करून घेतली पाहिजे। या संपामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते। अतिशय कबाड कष्टाने शेतकरी शेतामध्ये माल पिकवतो आणि तोच माल शेतकरी रस्त्यावर फेकून देतोय। काय सांगाल आपण? शेतकऱ्याला जर त्याच्या मालाची किंमत जर मिळत नाही, मोलमजुरी वाढलेली, औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याची जर किंमत जर शेतकऱ्याला मिळत नसेल तर मग त्या सरकारचं करायचं काय? असे सरकार का पेटवायचेत का शेतकऱ्यांना? असं माझं तर खुलं आव्हान आहे का शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर काही करत असाल तर तुम्ही स्वतःहून राजीनामे द्या आणि मोकळे व्हा। शासनाची चर्चा करायला जे काही शेतकरी संघटनेचे किंवा इतर काही नेते जातात तिथं काहीतरी वेगळं घडतं। त्या ठिकाणी जे नेते गेले त्यांनी
चांगल्या प्रकारे मध्यस्थी केली नाही अशी पण चर्चा होते, असा पण त्यांच्यावर आरोप होतोय. काय व्हायला हवं आणि काय सांगाल? अहो तुम्ही असे 4-5 जण सरकारने बोलवायचे आणि बंद करायच्या रात्रीच्या करायच्या, असं हे करणं चुकीचं आहे. तुम्ही खुल्यामध्ये जनतेमध्ये येऊन चर्चा कराव्या. सर्व शेतकऱ्यांना जे नेते असतील सगळे संघटनांचे पाहिजे, असे 1-2 संघटनेचे घेऊन बोलवणं चुकीचं आहे. तुम्ही सर्व शेतकरी संघटनेची माणसं जे कार्यकर्ते आहेत सर्व समाजातले आहेत. हे काय फक्त पुढारी राष्ट्रवादी किंवा हे कोणत्या पक्षाचं नाही आहे, शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन. जर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, जर तोच जर होत असेल जगू शकत नसेल तर मग त्याचा उपयोग काय? नक्कीच जो जगाचा पोशिंदा आहे याला उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार करतंय. सरकार कोणी असू, शेतकऱ्यांना याच्याबद्दलचं काही म्हणणं नाही, मात्र आपले प्रश्न सुटावेत अशीच त्यांची भावना आहे. सरकार सत्तेवर आल्यापासून सर्व जे काही युरिया वगैरे आहे सर्व खतांवर त्यांनी काय केलेलं आहे, सर्व सबसिडी काढून टाकली आहे. आणि 2 वर्ष झाले कुठल्याही मालाला बाजारच नाही, कुठल्याच मालाला बाजार नाही. 2 वर्षापासून शेतकरी एकदम लॉसच चाललेला आहे. तर कुठल्याही परिस्थितीत सरकारने शेतकऱ्याच्या सर्व मागण्या मान्य केल्याच पाहिजे, कारण हा शेतकरी म्हणजेच पूर्ण कारभार आहे. माझ्यासोबत इतर काही शेतकरी आहेत, काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात. काय सांगाल आपण? मुळात आहे ना, सरकारने जे आयात निर्यात धोरण जे आहे त्या धोरणाचा फेरविचार करणं गरजेचं आहे. बरेचशा जे शेतमाल आहे ते जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये ते आणलेले आहेत. आज कांदा पीक कुठं बाहेर जाऊन देत नाहीत, एक्सपोर्ट होऊन देत नाहीत. बाहेर काय साखरेला बाजार वाढले, इकडं का लगेच बाहेरची साखर आण शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये नुकसान होते. ऊसाला बाजार मिळत नाहीत. बाहेरची जी आयात निर्यात धोरणं जी आहेत ती बदलली पाहिजे. JNPT सारखा जो प्रकल्प या ठिकाणी होतोय त्यातून निर्यातीचं जे जास्तीत जास्त निर्यात व्हायला पाहिजे ती होत नाही. तिथल्या सुविधा मिळत नाहीत, गोडाऊन नाहीत, कोल्ड स्टोरेज नाहीत. ह्या ज्या सुविधा, पायाभूत सुविधा ज्या निर्माण व्हायला पाहिजेत त्या झालेल्या नाहीत, त्या व्हायला पाहिजे. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, काही मालांना हमी भाव हे नक्की दिले पाहिजेत. आणि आज शेतकरी जो आर्थिक संकटात आहे त्याला सोसायटीत कर्ज मिळत नाही. नोटबंदीमुळे त्याचा परिणाम झाला. जिल्हा बँकेचे पैसे बदली करून मिळालेले नाही, त्यामुळे त्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकत नाहीत. ही धोरणं सरकारने जर बदलली तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात निश्चितच मदत होईल. आपण पाहतोय आजही शेतकरी संपामध्ये सहभागी आहेत. माझ्यासोबत एक शेतकरी आहेत. काय सांगाल, आज संपाचा 5वा दिवस, काय वाटतं आपल्याला? आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आज हा जो जगाचा पोशिंदा आहे, शेतीप्रधान आपला असलेला हा देश आणि जो जगाचं पोषण करतो त्या शेतकऱ्यालाच या ठिकाणी संपावर जाण्याची वेळ या महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे. ज्यावेळेस सत्तेत येत असताना त्यांनी 7/12 कोरा करू, शेतीमालाला हमी भाव देऊ आणि आम्ही शेतकऱ्याच्या विषयी सर्व धोरणं राबवू. परंतु या सर्व सरकारने आज शेतकऱ्यांना गाजरं दाखवलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी 7/12 कोरा करण्याचं त्यांनी जो आश्वासन दिलं होतं ते त्या ठिकाणी पूर्ण केलेलं नाही आहे. आणि हमीभाव जो त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस जाहीर केलं होतं ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी हमीभाव सुद्धा त्या ठिकाणी हे केलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी का यांनी शेतीमालाविषयी जी धोरणं राबवलेली आहेत आयात निर्यातीची, ही सर्व चुकीची धोरणं त्या ठिकाणी राबवलेली आहेत. आणि त्यामुळे आज हा शेतकरी राजा पीडित झालेला आहे. भाजपचं सरकार सत्तेवर येऊन 2.5-3 वर्ष झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार अनेक वर्ष सत्तेवर होतं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकले नाहीत. सगळेच एका माळ्याची मणी. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं या ठिकाणी सरकार त्यावेळेस सत्तेत होतं, परंतु त्यांच्याकडं सहकाराविषयी जे काही धोरण राबवण्याची जी त्यांची नीती होती त्यावेळेस सर्वांना त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्यावेळेसचा जो उत्पादन खर्च पाहता आज कांद्यासारखं पीक या ठिकाणी शेतकऱ्याला परवडत नाही. परंतु ज्यावेळेस आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस जो उत्पादन खर्च होता तर 1 रुपयाला 1 रुपया त्या ठिकाणी शेतकऱ्याला भेटत होता. परंतु आज कांद्यासारख्या पिकामध्ये 7 रुपये किलोला पिकवायला खर्च येतो, परंतु आज शेतकऱ्याच्या पदरी 4 ते 5 रुपये पडतात. कांद्यासारखं पीक ज्यावेळेस त्या ठिकाणी नुकसानीत जातं त्यावेळेस हे सरकार या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेत होतो आणि हे भाजपचं सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे असं आपल्याला म्हणायचं. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सत्तेमध्ये असताना माननीय नामदार शरदचंद्र पवार साहेब यांनी त्या ठिकाणी सहकाराची जी मुहूर्तमेढ रोवली यशवंतराव चव्हाणांच्या पाठीमागं, ती सहकार क्षेत्र बळकटीस आणलं आणि शेतकरी राजाला त्या ठिकाणी बळकटीस आणलं. आज या ठिकाणी मी ठामपणे सांगू शकतो की ज्या जिल्हा बँका आहेत त्याच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी एकमेव बँक राज्यामध्ये अशी आहे की ती 0% 3 लाखापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करते. राजकीय पोळी भाजवण्यासाठी कोणताही पक्ष असला तरी ते एकमेकावरती आरोप करत असतात.
एकमेकावरती आरोप केल्याच्या नंतर परत एकत्र बैठकीत बसत असतात, परंतु सरळ त्या ठिकाणी पाहतोय आपण की महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बंद आज या ठिकाणी दिसतोय आणि या ठिकाणी शेतकरी स्वतः रस्त्यावरती उतरलेला आहे। याच्यामुळे एकमेकावरती यांनी हल्ले करू नये, राजकीय पोळी कोण भासतंय वगैरे त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण प्रत्यक्ष शेतकरीच त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले यातून दिसतं। माझ्यासोबत काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत, काय त्यांच्या अपेक्षा आहेत, शासनाने काय करायला हवं आपण जाणून घेऊयात। काय तुमच्या मागण्या आहेत, काय व्हायला हवं? आज संपाचा 5वा दिवस आहे, या सरकारला आजही जाग येत नाही, तुम्ही महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे, काय सांगाल? ज्या आमच्या प्रमुख 5 मागण्या आहेत त्या सरकार जोपर्यंत मान्य करीत नाही तोपर्यंत हा संप अशाच प्रकारे चालू राहणार आहे। यामध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी सर्व पक्षीय आणि सर्व संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत। याच्यामध्ये जे नुकसान होतंय ते शेतकऱ्याचंही होतंय, परंतु दररोज मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं ह्या भावनेतून आज शेतकरी 100% या संपात सहभागी झालेला आहे। शेतकऱ्यांची जी संघटना आहे याच्यामध्ये समन्वय राहत नाही, ही संघटना मोडकळीस आणण्यासाठी शासन प्रयत्न करतोय। आपण संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल? कारण जे काही शेतकऱ्यांचे नेते मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला गेले, ती चर्चा फिसकटली, त्या नेत्यांवर आरोपही झाले, काय व्हायला हवं? आपण अपेक्षा काय व्यक्त कराल? व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात। 37 शेतकरी संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला होता, परंतु त्याच्यामध्ये 2 सूर्याजी पिसाळ निघले, एक शासनात बसलेले सदाभाऊ खोत आणि दुसरे जयाजीराव सूर्यवंशी, आणि त्यांनी या चाललेल्या याच्यामध्ये एक मिठाचा खडा टाकला आणि त्याच्यामुळं आम्हाला अगदी पुढ्यात आलेलं मागण्या ह्या त्याच्यामुळं फिसकटल्यात। मी सगळ्या शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल, कुठलाही शेतकरी कुठलंही हे नसताना फक्त शेतकरीच ही जात मानून आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या संपात 100% सहभागी झालं पाहिजे। शेतकऱ्यांच्या या संपाचं इतर राजकीय पक्ष आपले पोळी भाजून घेतात। काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवर होतं, त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले नाही। भाजपचं सरकार 3 वर्षाहून सत्तेवर झालेलं आहे, तुम्ही दोघांमधला फरक काय सांगाल? इथून मागच्या सरकारने हे प्रश्न खरं तर सोडवायला पाहिजे होते, परंतु आता चेंडू भाजप सरकारच्या कोर्टामध्ये आहे। भाजप सरकार ज्यावेळेस सत्तेवर येत होतं त्यावेळेस आम्हाला आजचे दिन व वेगवेगळी आश्वासनं दिली आणि ती न पाळल्यामुळं आज त्या सरकारवरही त्यांच्यासारखे जाण्याची वेळ येणार आहे, हे मात्र यामध्ये 100% नक्की। सरकारने याच्यावरती सर्व समन्वय बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ही आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे व आम्हाला कायद्यानुसार हमीभाव देणे हे गरजेचं आहे। शेतीमालाला हमी बाजारभाव मिळावा, 7/12 कोरा व्हावा, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकलेल्या मालाला बाजारभाव मिळावा, यासाठी 1 जूनपासून शेतकरी संपावर गेलेला आहे। आजचा संपाचा 5वा दिवस आहे, आज महाराष्ट्र बंद आहे, या सरकारला मात्र जाग येत नाही। या संपामध्ये शेतकऱ्यांचं किंवा इतर साधनसामुग्रीचं नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांनी आपला चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। आपण पाहतोय, आपण आलेलो आहोत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपकेंद्रामध्ये। या ठिकाणी येथे माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना काही त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बांधव आहेत। या बाजार समितीच्या आवारामध्ये दररोज टोमॅटो, भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत असतो, लाखो रुपयाची उलाढाल होत असते। मात्र गेल्या 5 दिवसापासून शेतकरी संपावर असल्यामुळे संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांचं कल्याण करू, शेतकऱ्यांचं भलं करू असं म्हणून सत्तेवर आलेलं हे भाजपचं सरकार आज मात्र या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करतंय। ह्या शेतकऱ्यांची अशीच अवस्था ठेवली तर हा बळीराजा या सरकारला, ह्या मस्तवाल मंडळींना सत्तेवरनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। या सरकारला जाग येणं गरजेचं आहे। सर्वसामान्य शेतकरी आशाळभूत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, ही सगळीच मंडळी शेतकऱ्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागतात, शेतकऱ्यांचं भलं करू असं म्हणतात। प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर मात्र काहीच करत नाही। सदाभाऊ खोतसारखा एक शेतकऱ्यांचा नेता सत्तेमध्ये सहभागी झाला आणि आज शेतकऱ्यांच्या विरोधात घरं ओकायला लागलाय। अशीच मंडळी जर शेतकऱ्यांना साथ देणार नसतील तर या मंडळींचं करायचं काय? भविष्य काळामध्ये हाच शेतकरी या राजकीय मंडळींना सत्तेवरनं खाली खेचील आणि मात्र जर शेतकऱ्यांचा उद्रेक वाढला तो यांना कोणी रोकू शकणार। नारायणगांव में इधर है, फार्मर का जो संप चालू है वो 5 दिन से चालू है, आज महाराष्ट्र बंद है, आपको क्या लगता है क्या होना चाहिए? हमको ये लगता है कि काम चालू होना चाहिए,
यहाँ पर हड़ताल है वो ख़त्म होनी चाहिए। किसान की मांगें पूरी होनी चाहिए, जो भी मांगे हैं वो पूरी कर दें। हम भी वैसे भी परेशान हैं, काम फाम कुछ चल रहा नहीं है, हर चीज़ें सॉल्व हो जानी चाहिए। भूखे प्यासे हैं, कुछ मिल नहीं रहा है, बहुत दिक्कत आ रही है, इसलिए हम ये चाहते हैं काम चालू। शेतकऱ्यांच्या या संपामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। या सरकारने या सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा। सत्तेवर येण्यापूर्वी आम्ही सर्वसामान्यांबरोबर राहू, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू असे म्हणणारे फडणवीस साहेब आज मात्र गप्प आहेत। अशाच प्रकारे त्यांची भूमिका राहिली तर हे शेतकरी, हे सर्वसामान्य जनता त्यांना सत्तेवरनं निश्चित खाली खेचेल। साहेब आज काय बंदचा काय परिणाम एसटीवर? आज लोकसंख्या प्रवासी कमीच आहेत बंद म्हणून। काय उत्पन्नावर परिणाम होईल? हो होईल ना। काय तुम्ही प्रवाशांना घेऊन कुठे जाणार आहे? आता पुण्याला चालली ट्रिप आहे बडा पुणे, पण बस अजून रिकामीच आहे। 1 जून पासून शेतकरी संपावर गेलेला आहे। आजचा संपाचा 5वा दिवस आहे। आज महाराष्ट्र बंद शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे। आता आपण आहोत आळेफाटा स्टेशनला, आळेफाटा येथे आपण आहोत। आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। ज्या शेतकऱ्यांना माल मुंबई पुण्याला वगैरे न्यायचा असेल किंवा कुठला अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे। आळेफाटे या ठिकाणी हा कल्याण महामार्ग आहे, नगरकडे जातो, नाशिककडे जातो, पुण्याकडे जातो। या ठिकाणी लोक चौकामध्ये उभे आहेत। मात्र आजचा बंद 100% कडकडीत पाळलेला आहे, कुठलाही अनुचित प्रकार नाही। आपण या परिसरातील शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण आळेफाट्या येथे आहोत। शेतकऱ्यांची जी भावना आहे की आमचं अश्रू पुसायला कोणी नाही, जे सरकार आहे या सरकारने आमचे प्रश्न सोडवायला हवेत। मात्र 5 दिवस झाले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत। नरेंद्र मोदी, देवेंद्रजी फडणवीस अच्छे दिन लाएंगे, शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं आम्ही कल्याण करू। सत्तेवर येऊन 3 वर्ष झाले, मात्र आज शेतकऱ्याची अवस्था जैसे ते आहेत। माझ्यासोबत शेतकरी आहेत, काय वाटतं त्यांना, काय त्यांच्या अपेक्षा आहेत जाणून घेऊया। काय सांगाल आपण? आज तुमचा आंदोलनाचा संपाचा 5वा दिवस आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे। गेली 5 दिवस चाललेल्या शेतकरी संपाच्या निमित्ताने एक जनतेला आव्हान करतो आणि सरकारला सुद्धा एक आव्हान करूसे वाटतं का शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानी केलेली शेतीमध्ये खर्च ह्याची सुद्धा एक बाजू पाहिली तर ते सुद्धा त्या पैशाची उपलब्धता झाली पाहिजे आणि शेतकरी जो खाईत लोटला गेला आहे त्यांना सुद्धा शासनाकडून मदत झाली पाहिजे। अशा दोन्ही थोड्याशा विभिन्न गोष्टी आहेत, परंतु त्याच्यातून अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगूशी वाटते का शहरामध्ये जे लोक राहतात ते सुद्धा ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचीच लोक आहेत, ते सुद्धा जगली पाहिजेत। हा सुद्धा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे। त्यांना सुद्धा अन्नधान्य किंवा इतर जातीची कडधान्य किंवा आपल्या शेतीमालाचे जे फळं असतील, पालेभाज्या असतील ह्या सुद्धा मिळाल्या पाहिजेत। त्याच पट्टीमध्ये शेतकऱ्यांनी केलेला खर्च, आज टोमॅटोचे लाखो रुपयाचे, कोट्यवधी रुपयाचे नुकसान होते, त्याचा सुद्धा शासनाने मनापासून विचार केला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे का आपण सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांचा विचार करून। भाजपचं हे सरकार सत्तेवर येऊन अवघे 3 वर्ष झालेले आहेत। गेले काही वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, याही सरकारने शेतकऱ्यांना फारसा न्याय दिलेला नाही। काय सांगाल आपण? सगळेच एका माळेची मणी, काय वाटतं आपल्याला? एका माळेची मणी म्हणता येणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने फुलना फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्यांना एक थोडासा जीवन जगण्याचा नैतिकतेचा थोडासा त्यांनी आधार दिला होता। थोडीशी बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशा पद्धतीने त्यांनी मदत केली होती, परंतु या सरकारने या शेतकरी राजासाठी जो जगाचा पोशिंदा आहे या पोशिंद्याचा 1% सुद्धा त्यांनी विचार केलेला नाही। शेतकरी संपाचं इतर राजकीय पक्ष भांडवल करतात असा थेट आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतात। तुम्ही शेतकरी म्हणून काय सांगाल की या तुमच्या संपाला राजकीय मंडळी पाठबळ देतात, खतपाणी घालतात, याचं भांडवल करतात?
राजकीय मंडळी हा नंतरचा भाग आहे. प्रत्येकाने आपापला अस्तित्व दाखवण्यासाठी हे पक्ष वगैरे हे सगळं काढलेलं आहे. परंतु राजकीय मंडळी सुद्धा शेतकरीच आहेत. राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, भाजप असो किंवा शिवसेना असो, ही सुद्धा एक शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. आणि ज्या वेळेला आपण एखादं अपयश आपल्या पदरी पडतं त्यावेळेला आपण दुसऱ्यावर ते लोटण्याचा जो प्रयत्न करतो तो हा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. आळेफाटा परिसरातील सगळे दुकानं बंद आहेत. तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करा आणि या बंदमध्ये तुम्हाला जर यश मिळालं नाही म्हणजे सरकारने तुमचे प्रश्न सोडवले नाही तर भविष्यकाळातली आपली भूमिका काय असेल? या सरकारने जर आता भूमिका आपली स्पष्ट केली नाही किंवा शेतकरी राजाला जर काही मदत केली नाही तर शेतकऱ्यांचा एक उद्रेक होईल. ते नाहीतरी आता निम्मे मेलेलेच आहेत. खर्च करून कर्जबाजारी होऊन निम्मे मेलेले आहेत. आणि हे सगळं होत असताना जर शासनाने त्यांना काही मदत केली नाही तर ह्याचा उद्रेक होईल आणि कुठंतरी याला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटना आणि शासन यांची समन्वयाची एक बैठक झाली. त्याच्यामध्ये यश आलं नाही. काही शेतकऱ्यांचे नेते फुटले असाही आरोप होतोय. काय व्हायला हवं? शेतकऱ्यांमध्ये एकजूट राहत नाही. शेतकरी संघटनेमध्ये एकजूट दिसत नाही. काय सांगाल तुम्ही? आता हे जर सांगायचं झालं तर आतापर्यंत म्हणजे मला कळायला लागल्यापासून आतापर्यंत शेतकरी एकत्रित कधी झाला नव्हता. आणि आज भूतोन भविष्यात अशा प्रकारे हा शेतकरी सगळा एकत्रित आलेला आहे. हीच शेतकऱ्याला जमेची पावती किंवा शेतकऱ्याचं यश आहे. त्याच्यामध्ये कोण फुटलं, आता सूर्याची पिसळ असतात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तीमध्ये घरामध्ये कुठंतरी कोण ना कोणतरी फुटलेला असतो. आणि हे त्यांना शोधायला थोडेसे किंवा त्यांना समजून घ्यायला कमी पडले. ही जी समन्वय समिती आहे राज्याची याच्यामध्ये जयाजीराव सारख्यांना हे समजून घ्यायला कमी पडले आणि ते त्यांचेच होते, ते फुटले. त्यात काय दुःख मानायचे कारण? माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. संपाचा 5वा दिवस आहे. शेतकऱ्यांचीही वातावत होते. आर्थिक अर्थकारण कोलमडलेले. काय सांगाल आपण? काय व्हायला हवं? अत्यंत वाईट असा प्रसंग शेतकऱ्यांवर आलेला आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचा एवढ्या पद्धतीनं मोठ्या स्वरूपाचा हा संप शेतकऱ्यांनी कधीही पुकारला नव्हता. आणि तो पुकारलेला संप ज्या सरकारने शेतकरी असतील, व्यापारी असतील आणि संपूर्ण समाजाला आम्ही टोल बंद करू, आम्ही वीज बिलात माफी करू, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा असणारा सातबारा कोरा करण्याचे आश्वासनं, विविध आश्वासनं, मग त्यामध्ये MRGS खाली शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राबणारा जो शेतकरी, त्या शेतकऱ्याला MRGSच्या माध्यमामधून असणारा जो निधी तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारचा वल्गना या ठिकाणी सरकारने केल्यानंतर हे सरकार सत्तेवर आलं. सत्तेवर येत असताना केंद्रामध्ये यांना बहुमत मिळालं, राज्यामध्ये यांना या शासनाला बहुमत. भाजप सरकारला गेले 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला यश आलं नाही. गेले काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं. या सरकारने किंवा ह्या मंडळीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का केला नाही? इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये असणारे जो काही प्रश्न होते, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे असणार. पवार साहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत, सगळ्यांचेच नेते आहेत. मात्र या सगळ्या मंडळींना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रयत्न का केला नाही? काय सांगाल आपण? पाठीमागच्या कालखंडामध्ये मला वाटतं एक वेळेला पवार साहेबांनी त्या पद्धतीने निर्णय घेतला होता. कर्जमाफी केली होती, सातबारा कोरा केला नव्हता. सातबारा कोरा केला नव्हता. परंतु त्यावेळेच्या परिस्थित्या सामाजिक त्या पद्धतीने त्या कालखंडामध्ये कमी जाणवत होत्या. परंतु आताच्या कालखंडामध्ये मग ते डाळिंब असेल, प्रत्येक कांदा असेल, दूध असेल, प्रत्येक याला कोणत्याही प्रकारचा भाव न मिळाल्यामुळं हा उद्रेक दिसून येतो. भाजप सेनेचं सरकार ग्राहकांच्या बाजूने आहे, उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूने नाही, अशी एक ओरड होते, अशी चर्चा होते. आपण एक शेतकरी आहात, काय वस्तुस्थिती काय वाटते आपल्याला? सध्याची वस्तुस्थिती ही जवळजवळ 3 वर्षाच्या कालखंडापासूनही चालू आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये दुधाच्या सरकार सत्तेवर आलं आणि दुधाचे बाजारभाव जे पुढे गेले होते, मग त्यामध्ये कांद्याचे बाजारभाव पुढे गेले होते. 800 ते 700 रुपये 10 किलोला ज्या वेळेला बाजारभाव मिळत होता त्यावेळेला संपूर्ण असणारा महाराष्ट्रातला किंवा देशातला जो नागरिक आहे तो बोलत होता. परंतु पवार साहेबांनी सांगितलं आमच्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये जर पैसा खळखळत असेल तर मी या संपूर्ण विरोधाला हे होईल, म्हणजे बांधील जाईल.
आणि त्यानंतर दुधाचे कांद्याचे बाजारभाव घसरले गेले। त्यानंतरच्या कालखंडामध्ये दुधाचे बाजारभाव 28 ते 30 रुपयाला ज्यावेळेला वरच्या गगनाला भेटले होते तर त्याही वेळेला शेतकऱ्यांचा त्यावेळेला फायदा होत होता, परंतु नंतर 20 रुपयापर्यंत ज्या वेळेला बाजारभाव आले तिथून पुढं 2-3 रुपयांनी नंतर वाढवले, परंतु ही 2-3 रुपयांनी काही बाजारभाव वाढू नये त्याचा काय फायदा। 3 वर्षापासून शेतीच्या मालाला बाजारभाव नाही, निसर्गाचा लहरीपणा आहे, शासनाचं दुर्लक्ष आहे। सेना भाजपचं सरकार आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या दोन्ही सरकारमध्ये आपण काय फरक सांगाल? शेतकऱ्यांच्या बाजूनी कुठलं सरकार पाठीशी होतं? शेतकऱ्यांच्या बाजूने आता त्या अर्थाने शिवसेना या पक्षानं BJPच्या बरोबर असताना सुद्धा सरकारमध्ये सामील असताना सुद्धा ज्या वेळेला या ठिकाणी शिवसेनेनं पाठिंबा व्यक्त केलेला आहे, मी आभार मानण्याचा प्रयत्न करीन की शिवसैनिकांनी या पाठिंबा दिल्यानंतर, परंतु या सरकारमधून आपण नुसता पाठिंबा व्यक्त करून फायदा नाही, त्यामधून त्यांनी सरकारमधून पाठिंबा काढून घेऊन त्या पद्धतीने उच्चांक समाजाला दाखवलं पाहिजे की आम्ही नुसतं बोलत नाही, हे करून दाखवतो। आम्ही राजीनामे हातात घेतले, परंतु त्या पिरियडमध्ये आपण शांत राहिलो, परंतु आता शेतकरी एवढा रस्त्यावर उतरलाय, संपामध्ये संप करतोय, तर आमचा पाठिंबा नव्हे तर आम्ही या सरकारमधून सरकारचा पाठिंबा काढून घेतोय, अशा पद्धतीने शिवसेनेने भूमिका घ्यावी असं शेतकरी संपूर्ण मनामधून त्यांच्या खटखटतोय तो विषय। दादा काय सांगाल? आज प्रश्न सुटत नाही, काय व्हायला हवं? शेतकऱ्याला मारून टाकले सरकारने 3 वर्षात। कांदा 3 रुपये किलो, बटाटा 3 रुपये किलो, तूर 30 रुपये किलो, गहू 10 रुपये 20 रुपये किलो कोणी घेत नाही। काय भाव जाते? कशाला भाव नाही? शेतकऱ्याला जे 2 पैसे मिळते त्याच्यात एक शेतकरी ठार मिळालेला आहे कंप्लीट। तुम्हाला काय? हे सरकार, मोदी सरकारने याने आश्वासनं फुकटची आश्वासनं दिली आणि विकासाच्या याच्यावरती मोदीने काही केलेलं नाही, भूलथापा। हे पोपटपंची सरकार याने ना थोडंच शिवसेनेने यांचा पाठिंबा काढून घेऊन आहे ना हे सरकार पाडावं। विकासाच्या गप्पा मारणारे हे सरकार केवळ पोपटपंची करते असा थेट आरोप शेतकरी वर्ग करतात। जर या सरकारने अशाच प्रकारे पोपटपंची केली तर हे शेतकरी या सरकारला खुर्चीवरनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामन लक्ष्मण दातकडेसह सुरेश वाणी, आपला आवाज, आळेफाटा। सरकार कुणाच्या जीवावर आहे? आम्हा शेतकऱ्यांच्या जीवावर नाही तर कुणाच्या जीवावर? गुजरातचा भाजीपाला मुंबईला पोहोचतोय आणि मग सरकार हे कुणाचं आहे? गुजरातचं आहे का महाराष्ट्राचं आहे? का सरकार तुम्हाला सांगतो या पद्धतीने करते? शेतकरी तीव्र आंदोलन करतील। या सरकारने किती आठवडे बाजार बंद करायचं ठरवलं बैलांचा। या शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो बैलांच्या जीवावर पोचतात, खातात। शेतकऱ्यांच्या यात्रा ह्या सरकारने बंद केल्या, गाड्या बंद केले। आज काही शेतकऱ्यांका 8-8, 10-10, 20-20 बैल बांधलेले। शेतकऱ्यांनी संप केला बाजारभाव नाही म्हणून, तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या विरोध हे सरकार। तुम्हाला सांगतो दुधाचे टँकर अमकं तमकं, उलट तुम्हाला सांगतो भोषणबाजी करून आज पेपरला बातमी देतात का तुम्हाला सांगतो ज्याला माल वापरायचा असेल त्याला आम्ही संरक्षण देऊ। अरे आम्हा शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठेल। माझ्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत, ही सगळी मंडळी सत्तेमध्ये सहभागी असतानाही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत। त्यांचं हे जे धाडस आहे हे निश्चित कौतुकास्पद आहे। डोके साहेब काय सांगाल? आपण सत्तेमध्ये असतानाही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेले, काय सांगाल आपण? मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी स्पष्टपणे अशी भूमिका घेतली होती नाशिकच्या मेळाव्यामध्ये, तुम्ही शेतकऱ्यांचा कर्जमाफी करा, 7/12 कोरा करा, आम्ही सत्तेतून बाहेर पडून तुम्हाला पाठिंबा देऊ। ही भूमिका आदरणीय उद्धव साहेबांनी घेतली, त्या भूमिकेची आम्ही समोर असेल। ही झाली पक्ष म्हणून भूमिका, आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी म्हणूनची भूमिका आहे। आम्ही सगळे या ठिकाणी शेतकरी आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत। शेतकरी दिवसभर जो काबाड कष्ट करतो, गेल्या कित्येक वर्षाची जे परंपरेने शेती करत असताना त्याच्यावरती आज जी बिकट अवस्था आहे, ही बिकट अवस्था। शेतकऱ्यांचे प्रश्न आजही 5वीला पुजलेले आहेत। सगळीच राजकीय मंडळी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू असे म्हणतात। शेतकऱ्यांचे नेते पवारसाहेब यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी 7/12 कधी कोरा केला नाही। हे सरकार सत्तेवर येऊन 3 वर्ष झाले, अनेक आश्वासनं दिली, प्रश्न सुटले नाही। काय वाटतं आपल्याला, काय सांगाल? निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू। विशेषतः मोदी साहेबांनी तर असं सांगितलं होतं की उत्पादनावर आधारित जी किंमत असेल त्याच्यापेक्षा 50% नफा शेतकऱ्यांना कसं मिळेल अशी त्यांनी तेवढ्याला आश्वासनं दिलेली होती, आणि ते आश्वासनं कुठंच पाळलं जात नाहीत। आता आपण पाहिलं उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी
शेतकऱ्यांचं सरसकट 1 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं. तीच भूमिका महाराष्ट्रात यायला पाहिजे होती. वास्तविक पाहता शेतकरी उत्तर प्रदेशामधले निराळे आहेत आणि महाराष्ट्रातले निराळे आहेत असं नाही. आणि सत्ता दोन्हीकडे त्यांची आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. महाराष्ट्रात सुद्धा राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. मग उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना एक नाही आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना नाही, हा कुठला नाही होऊ शकतो. मोदी साहेब, आपण सत्तेवर आहात, आपल्याबद्दल सर्वसामान्य शेतकऱ्यांना आशा आहे. आपण उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी करता, महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आहे, इथं मात्र कर्जमाफी करत नाही. शेतकऱ्यांना असा दुजा भाव का देता? अशाच मस्तीमध्ये आपण राहिलात तर हे शेतकरी आपल्याला फार काळ सत्तेवर बसून देतील असं वाटत नाही. माझ्यासोबत इतरही काही पदाधिकारी आहेत, काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात. आज संपाचा 5वा दिवस आहे. शिवसेना या संपामध्ये सहभागी झालेले आहे. शेतकऱ्यांना मात्र न्याय मिळत नाही. काय व्हायला हवं? आपली भूमिका काय असेल? आजचा संपाचा 5वा दिवस अतिशय सर्वांच्या सहकार्यानं कालपासून आम्ही ज्याप्रमाणे आव्हान केले की सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांनी आपलं जे दुकानं वगैरे आहेत ते सर्व बंद ठेवावी. त्यामध्ये आम्हाला 100% यश आलेलं आहे आणि जे काही निर्णय होतील त्याला आम्ही ठाम असणार आहे. आता आळेफाटा परिसरामध्ये 100% शेतकऱ्यांनी दुकानदारांनी बंद पाडलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही. शेतकऱ्यांचे पैसे जैसे ते आहे, बाजारभाव पण नाही, विक्री पण होत नाही, शेतकऱ्याचं समाधान पण होत नाही, कर्जमाफी पण होत नाही. काय सांगाल आपण, काय व्हायला पाहिजे? जर याच्यावरती समाधान नाही झालं तर उद्या सर्वांनी जो निर्णय घेतलेला आहे की सरकारी जी कार्यालय आहेत ती टोटल सर्व जी आहेत, मग तहसीलदार असेल किंवा कोणतंही असेल, त्याला टाळे लावण्याचा जो निर्णय सर्वांनी घेतलेला आहे त्या निर्णयाला आम्ही ठाम आहे. त्याच्या पुढे जाऊन परवाचा जो निर्णय होणार आहे की आमदार खासदारांच्या घरांना जे टाळे ठोकण्याचं काम सर्व शेतकरी बांधवांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने होणार आहे, त्याला आम्ही सर्वजण ठाम असणार आहोत. आजचा संपाचा 5वा दिवस आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर हे शेतकरी अधिक तीव्रतेने आपले आंदोलन पुढे नेणार आहेत. आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याही दरवाजाला टाळे ठोकणार आहेत. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत, काही पक्षाचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही पदाधिकारी आहेत. शासन म्हणतंय की या आंदोलनाला राजकीय मंडळी वेगळ्या प्रकारे तेलमीठ लावते, आपली पोळी भाजून घेते. काय सांगाल आपण? शासनाचा आपल्यावर आरोप होतोय, प्रामुख्याने नरेंद्र मोदी असं म्हणतात की शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पाठीमागे राहून राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेतात. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. मोदी साहेबांचं म्हणणं कितपत योग्य आणि आपण काय सांगाल? मोदी साहेबांना किंवा फडणवीस साहेबांना आमचं पहिल्यांदा सांगणे का आम्ही प्रथमतः शेतकरी आहोत आणि त्यानंतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहोत. याबाबत मला एक त्यांना सांगायचं आहे, ते कायम बोलत असताना आमचा अभ्यास चालू आहे नंतर बोलतात आता त्यांनी अभ्यास करायचं सोडून द्यावा, परीक्षाही देऊन झालेली 3 वर्षाची, आता निकाल लावा एवढी त्यांना या निमित्ताने विनंती करतो. आणि ताबडतोब शेतकऱ्यांची संपूर्णपणे 7/12 कोरा करून शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी देण्यात यावी एवढी त्यांना आमची विनंती आहे. तो जोपर्यंत कर्जमाफी होत नाही आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही तोपर्यंत हा मोर्चा किंवा हे जे बंद आहे हा कायम राहील एवढीच त्यांना या निमित्ताने आमची विनंती आहे. मोदी साहेबांना असं सांगणे का बा राजकीय पक्ष पाठीमागे राहून शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहून राजकीय पुळी भाजतात. माझं म्हणणं उलट असं का शेतकऱ्यांच्या पुढे उभं राहून मोदी साहेब राजकीय पुळी भाजून घेतात. अशा पद्धतीचं चुकीचं राजकारण मोदी साहेब करत आहेत. त्यांनी शेतकऱ्याला पर्याय न्याय द्यावा, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा, शेतकऱ्याला हमी बाजार भाव हा ताबडतोब हे करावा. कारण त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्या त्या जाहीरनाम्यात तशा पद्धतीचं लोकांपुढे जाहीरनामा मांडला होता. त्याच्यामुळे त्यांनी पहिल्या प्रथमतः शेतकऱ्यांना हमी बाजार भाव आणि 7/12 कोरा करून द्यावा. भाजप सरकारमधील नेते मंडळी म्हणतात की आम्ही सत्तेवर येऊन अवघे 3 वर्ष झालेले आहेत. यापूर्वीच सत्तेमध्ये जी मंडळी होती त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही, 7/12 कोरा केलेला नाही, अशा प्रकारचे पळवाट काढतायत. काय सांगाल आपण? म्हणून तरच मोदी साहेबांनी जर आश्वासन शेतकऱ्यांना दिलं म्हणून तर मोदी साहेबांना निवडून दिले लोकांनी. त्यांनी असं चुकीचं बोललं नाही पाहिजे. असं विश्वासघात केला असं वाटतं. विश्वासघात केला, शेतकऱ्यांचा 100% विश्वासघात केलेला आहे. त्यांनी असं चुकीचं वक्तव्य सुद्धा करू नये. माझ्यासोबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. काय सांगाल आपण? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही, या सरकारला जाग येत नाही. काय वाटतंय या सरकारने काय करायला हवं? खरं पाहिलं तर आज शेतकऱ्याला कळून चुकलेलं आहे की आपण शेतकरी आहोत, अशी जाण शेतकऱ्याला झालेली आहे. आणि तो मोठ्या स्वयंस्फूर्तीने आज तालुक्यातील तर महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी हा कडेकोट दुकानावर बंद करून रस्त्यावर उतरलेला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आजही सुटत नाही, संघटनेमध्येही मेळ राहत नाही, संघटना फोडाफोडीचं राजकारण करते. काय व्हायला पाहिजे? सरकारच्या या फोडाफोडीच्या धोरणाबद्दल काय आपण सांगाल? शेतकरी संघटित निश्चितपणे आहे. फोडाफोडीचं जरी राजकारण चाललेलं असलं तरी परंतु शेतकरी संघटना, सर्व शेतकऱ्यांचे असणारे नेते सर्व बरोबर आहेत. झालेली चूक मान्य करून पुन्हा त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी आहोत. निश्चितपणे न्याय मिळाल्याशिवाय शेतकरी संघटना किंवा शेतकरी कुणालाही कुणी शांत राहणार नाही. शेतकऱ्यांच्या संपाचा आजचा 5वा दिवस आहे. या संपाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय. माझ्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत. काय वाटतं त्यांना या संपाविषयी आपण जाणून घेऊयात. तर या संपाचा 5वा दिवस आहे. शेतकऱ्यांचा संप सोडवण्यासाठी सरकार म्हणावा असा प्रयत्न करत नाही. काय व्हायला पाहिजे आणि आपली मागणी काय असेल? आज संपाचा 5वा दिवस आहे तरी पण शासनाला जाग आलेली नाही आहे. खरोखर शेतकऱ्यांचं आर्थिक परिस्थिती नुकसान आहे आणि सगळे आज माझे जे बचत गट आहेत आणि ग्रामस्थ आहेत पूर्णपणे सर्वांची साथ आहे. जोपर्यंत बाजारभाव वाढत नाही तोपर्यंत संप चालूच राहील. गेल्या 5 दिवसापासून शेतकरी वर्ग संपावर गेलेला आहे. शेतकऱ्याचे प्रश्न हे सरकार सोडवत नाही. आज संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे. या महाराष्ट्र बंदचा फटका सर्वसामान्यांना बसलेला आहे, प्रवाशांना बसलेला आहे. आपण या ठिकाणी पाहतोय. आता आपण आहोत आळेफाटा बस स्थानकावर. या ठिकाणी प्रवाशांचाही सुखसुखाट आहे. प्रवाशीही प्रवास करायला घाबरत आहेत. माझ्यासोबत एक प्रवासी आहे. आज महाराष्ट्र बंद असल्यामुळे काय त्यांना नेमकी अडचणी आहेत आपण जाणून घेऊया. मित्रा, आज महाराष्ट्र बंद आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही. काय वाटतं तुला, काय व्हायला हवं? प्रवास करायचा आहे मला, कल्याणला जायचं आहे, पण एसट्या खूप कमी आहेत आणि भीतीचं वातावरण काय आहे का? भीतीचं वातावरण असं आहे की काही पण होऊ शकतं. म्हणजे शेतमाल तर बंदच केलेलं आहे ह्या लोकांनी आणि आता महाराष्ट्र बंद म्हटल्यावरती काही पण करू शकतात ते लोक. तर गेल्या 2-3 दिवसापासून सगळीकडे वातावरण म्हणजे असं गरमच होतं. गरम म्हणजे विस्ताराने सांगायचं तर गाड्या स्टॉप करतात, माल मुंबईला येऊन देत नाही आहे, त्यात सगळी नुकसान होती आहे. दूध तर घरीच ठेवावं लागतं आहे डेअरीवाल्यांना, त्याच्यामुळं भरपूर प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, आता 2 दिवस महाराष्ट्र बंद म्हटलं तर पुढे काय निर्माण होऊ शकतं किंवा काय वातावरण होऊ शकतं ते काही कल्पना पण करू शकत नाही. आपण पाहतोय शेतकरी दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे. त्यांच्या आंदोलनाची तीव्रताही वाढत चाललेली आहे. आजचा 5वा दिवस आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही. आज जर महाराष्ट्र बंद ठेवू नये हा प्रश्न सुटला नाही तर उद्यापासून हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाणार आहे. सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले जाणार आहे. त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचेही दरवाजे बंद केले जाणार आहेत, त्यांना कुलपं लावली जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर, ज्या सर्वसामान्यांच्या जीवावर हे सरकार सत्तेवर येतं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यांना मात्र वेळ मिळत नाही. शेतकरी संपाचा आजचा 5वा दिवस आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. पिंपरी पेंढार येथील गावामध्ये पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. तेजस्विनी सातपुते या महिला अधिकाऱ्यांच्या चुकीच्या शब्दामुळे शेतकरी खवळलेले होते. येथील 58 शेतकऱ्यांना अटक झाली होती. सगळ्याच राजकीय पक्षाच्या मंडळींनी सहकार्य करून या सगळ्या शेतकऱ्यांना जामिनावर सोडलेलं आहे. आज आपण पिंपरी पेंढारा या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय सगळे स्थानिक ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत. दूध तापवलेलं आहे. इथं येणाऱ्या सगळ्याच प्रत्येक माणसाला दूध दिलेलं जातं आहे. गाव पूर्ण बंद आहे. काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊयात.
दादा, 5 दिवस शेतकऱ्यांचं आंदोलन होतं, शेतीला बाजारभाव चांगला मिळावा, सातबारा कोरा व्हावा, शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्यात, मात्र समस्या सुटलेल्या नाहीत. काय वाटतं आपल्याला, काय सांगाल आपण? गेली 5 दिवस पिंपरी पेंढार गावामध्ये शेतकऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे, पहिल्यांदाच मी म्हणेन इतिहासामध्ये एवढा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त बंद पिंपरी पेंढारमध्ये कधीही नव्हता. यामध्ये आमच्या 58 शेतकऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये राजकारणामधले सगळेच मंडळी येऊन गेलेली आहे. ज्याने ज्याच्या पद्धतीने मदत केलेली आहे त्यांना सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि हे 58 शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते याचं निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेले पाहिजे आणि हे गुन्हे सगळे निकाली निघाले पाहिजेत. अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते या मॅडमनी जे काही शब्द वापरले त्यातून जो काही ताणतणाव निर्माण झाला याविषयी काय आपण सांगाल आणि आपली ग्रामस्थांची मागणी काय असेल? त्यामध्ये सातपुते मॅडमनी जर थोडासा अपशब्द वापरल्यामुळे, तणाव असल्यामुळे या ठिकाणी काय पिंपरी पेंढारचे स्थानिक ग्रामस्थ, इतर उमरज असेल, पिंपळवंडी असेल, काळवाडी असेल, बाहेरून आलेले बरेचसे कार्यकर्ते होते. त्याच्यामध्ये आता नेमके त्या मॅडमनी अपशब्द वापरल्यामुळे तणाव निर्माण झाला. तणावाचं रूपांतर दगडफेकीमध्ये झाले, थोडंसं शाब्दिक चकमकी झाल्या. त्यानंतर थोडंसं नंतर आमच्या गावातल्या स्थानिक पुढाऱ्यांनी किंवा स्थानिक आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ते सर्व निवारण केलं. परंतु आमच्या ज्या 58 शेतकऱ्यांना जे गुन्हे दाखल झालेले ते केवळ सातपुते मॅडमचा अपशब्द जर वापरले नसते तर हे गुन्हे झाले नसते. आता तुम्ही स्थानिक नागरिकांची, ग्रामस्थांची भविष्यकाळासाठी भूमिका काय आहे आणि तुमचं धोरण काय असणार आहे? आमचं काय नाही, आता आमचा पिंपरी पेंढार सगळं ग्रामस्थांचे या शेतकरी संपाला पाठिंबा संपूर्ण आहेचे आणि आमच्या गावावर जे 58 शेतकऱ्यांना जो अन्याय झाला आहे त्याचा न्याय मिळावा ही एक मोठी प्रामुख्याने मागणी आहे. शेतीमालाला भाव मिळतील का नाही आता हे शासन ठरवणार आहे. आपण त्या बंदमध्ये सहभागी आहोतच आहे सर्वजण. महाराष्ट्रातील सगळेच शेतकरी संपामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याला पिंपरी पेंढार अपवाद नाही, मात्र आज पिंपरी पेंढारचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकार कुठेही घडलेला नाही, मात्र येथील तब्बल 58 शेतकऱ्यांना अटक केली गेलेली आहे. सातपुते मॅडम यांनी वापरलेला शब्द नेमका काय आहे हा सगळीकडे व्हायरल झालेला आहे. कदाचित मॅडम यांना असं म्हणायचंही नसेल, कदाचित शेतकऱ्यांच्या भावना तीव्रही झाल्या असेल. त्यातून जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार निंदनीय आहे. त्याच्यानंतर सगळ्याच राजकीय मंडळींनी याचं भांडवल करून ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर काही मंडळींनी याचा वेगळ्या प्रकारे फायदा घेऊन या शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे का, किंवा काही मंडळींनी त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला आहे का, याबाबतचाही चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनी त्याचबरोबर दुकानदारांनी पूर्णपणे बंद पाळलेला आहे. आपण ओतूरमध्ये आलेलो आहोत. ओतूर येथीलही शेतकऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर ओतूर गावातील सगळ्याच दुकानदारांनी या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे. माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत, काय त्यांच्या भावना आहेत, काय सांगाल आपण? आजचा 5वा दिवस आहे उपोषणाचा, प्रश्न मात्र सुटत नाही. काय वाटतं आपल्याला? शेतकऱ्यांच्या या ज्या कर्जमाफी आणि हमीभाव ह्या संदर्भातल्या ज्या काही 5-6 आणखी ज्या अतिरिक्त मागण्या आहेत, तर ह्या संदर्भात सरकारने याच्यावरती प्राथमिक चर्चासुद्धा व्यवस्थित केलेली नाही आणि ज्या संदर्भात त्यांच्याशी ज्या चर्चा झाल्या तर त्याच्यात शेतकऱ्यांमध्ये दुही माजून त्यांचा गैरफायदा घेण्याचा सरकारने फार मोठा घात केलेला आहे शेतकऱ्यांचा. तर या संदर्भात त्यांनी हमीभाव देऊन, कमीत कमी हमीभाव किंवा शेतकऱ्यांचं जे कर्जमाफी आहे हे सरसकट देऊन काहीतरी त्यांनी मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. बाबा, काय वाटतं तुम्हाला, काय व्हायला हवं, काय सांगा? शेतकऱ्यांचे हे नुकसान जे केलेली आहे हे त्यांनी भरून द्यावा आणि हे दुधाचं याचं सगळं बंद केलेलं आहे. फार काय करायचं, शेतकऱ्यांनी मरायचं आहे का? काय तुम्ही काय सांगा? शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव आणि कर्जमाफी त्वरित मंजूर करून हे आंदोलन कुठेतरी थांबवलं पाहिजे. नाहीतर याची इथून पुढे तीव्र प्रसार, आज ओतूर पूर्ण बंद आहे तर उद्या पूर्ण सरकारी आम्ही कर्मचारी, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत सर्व कार्यालय बंद करणार नाही. आज 5 वाजेपर्यंत निर्णय दिला सरकारने, एकही गाडी आम्ही रोडनी जाऊन देणार नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता हा संप संपवण्यासाठी, समंजस्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र सरकारची भूमिका
सरळ मार्गाची दिसत नाही. हा संप चिरडण्याचाही प्रयत्न होतोय. वास्तविक शेतकऱ्यांच्या जीवावर ही मंडळी सत्तेवर आलीत, मात्र या सगळ्या शेतकरी बांधवांना वारावर सोडण्याचं काम केलं जातं आहे. मोदी साहेब आणि फडणवीस साहेब आपण अच्छे दिन लाएंगे असा शब्द शेतकऱ्यांना दिला होता, मात्र शेतकरी भकास झालाय, विकास मात्र आपला झालाय असंच या निमित्ताने म्हणावं लागेल. आपण आहोत नगर महामार्गावर बनकर फाट्यावर आपण पाहतोय सगळी दुकानं वगैरे बंद आहेत. ह्या सगळ्या शेतकरी बांधवांनी या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे. 5 दिवसापासून संप सुरू आहे. बळीराजा रुसलेला आहे, बळीराजा दुखावलेला आहे. त्याच्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही, 7-12 कोरा होत नाही. हे सरकार उदासीन आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही. आज या महाराष्ट्र बंदमुळे सरकार जर जागं झालं नाही तर हे आंदोलन उद्यापासून अधिक तीव्र होणार आहे. माझ्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत, युवक आहेत, काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊयात. काय सांगाल आपण बनकर फाट्यावरची आज जी परिस्थिती आहे, सगळे दुकानं बंद आहेत, शेतकरी सगळे संपामध्ये सहभागी आहेत, आपली मागणी काय आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे का सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला हमी भाव द्यावा. आज आपला जो जुन्नर तालुका हा कांद्याचा सगळ्यात मोठा एक अग्रेसर उत्पादन घेणारा भाग आहे. या ठिकाणी आज शेतकरी 2 वर्षापासून पूर्णपणे लॉस खातोय कांद्यामध्ये. त्याचबरोबर शेतीमालाला देखील आज आपल्या इकडे बाजार भेटत नाही आहेत. तर सरकारने कांद्याला हमी भाव द्यावा, दुधाची किंमत योग्य रीतीने ठरवून द्यावी. त्याचबरोबर आत्ता जे शेतकरी आज पिंपरी पेंढारमध्ये जे गुन्हे दाखल झाले, अशी शेतकरी तरुण वर्गावर किंवा शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल केलेत हे सर्व गुन्हे खटले मागे घ्यावेत, हे आमच्या अपेक्षा आहे. आणि सरकारने शेतकरी स्वतः संपावर गेलेला आहे. काही शेतकऱ्यांना स्वतःचा माल विकायचा आहे. मग असं असताना तुम्ही कायदा हातामध्ये घेताय, कुठेतरी चुकीचं वाटतंय? सर, आम्ही कायदा हातात घेतच नाहीये. कायदा हातात घेणं म्हणजे काय? गाड्या फोडणं, जाळफोड करणं, तोडफोड करणं. एखाद्या शेतकऱ्याला त्याचा माल जर मुंबईला विक्रीला न्यायचा असेल तर तुम्ही रोखू कसा शकता? गाडीतनं तो माल बाहेर काढता, रस्त्यावर फेकता, टँकरमधलं दूध सोडून देता. हा कायदा हातामध्ये घेतला जातो. काय सांगाल आपण? सर, हा संप फक्त काय 4 शेतकऱ्यांसाठी नाही आहे. जे चाललंय हे सर्वांसाठी चाललंय, याच्यात सर्वांचाच फायदा आहे. त्यामुळं नुकसान करतोय म्हणजे ज्यांचा माल फेकतोय ना सर, ती त्यांची चूक आहे म्हणावी लागेल. आम्ही सरळ सांगितलेलं आहे का तुम्ही माल तोडू नका. संपात सहभागी झाले नाही, संपात सहभागी व्हावं हीच तुमची अपेक्षा आहे? सर, एवढ्याच आमची अपेक्षा आहे. सर, आज आमची दूध आहेत, तरकारीचं झालं, तरकारी फेकतोय सर. आज या ठिकाणी चिलिंग प्लॅन्ट बंद असल्यामुळं रोजचं 100-200 लिटर दूध आहे. 200 लिटर दूध म्हणजे सर 2,000 ते 3,000 रुपयाचा रोजचा फटका आहे. आणि गायांच्या सगळ्या कामं वगैरे ही सगळी करावीच लागतात, त्यामध्ये काही चुकत नाही. म्हटल्यानंतर हा त्या शेतकऱ्यांचा लॉसच आहे ना. शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, शेतकऱ्यांनी माल तोडला नाही, पाठवला नाही, तर आम्ही नुकसान करणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी मंडळी संपावर गेलेली आहेत, मात्र काही मंडळी शासनाबरोबर दलाली करून हा संप मिटवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी संपावर आहेत, सगळ्याच शेतकऱ्यांनी या संपामध्ये सहभागी घेतला. सरकार योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकतं, मात्र जर या संपामध्ये बेबनाव झाला तर सरकार मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांनी एक दिलाने एकत्र राहिले तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. या सरकारने आम्ही सत्तेवर आलो, शेतकऱ्यांचं कल्याण करू असा शब्द दिला. सत्तेवर येऊन 3 वर्ष झाले, मात्र शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडलेलं नाही. आज शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येते, शेतकऱ्याला रडवलं जाते, शेतकऱ्याला नागवलं जाते. पुन्हा निवडणूक जवळ आल्यावर हा शेतकरी या सरकारला खुर्चीवरनं खाली खेचेल. कॅमेरामन लक्ष्मण दातखेळसह सुरेश वाणी, आपला आवाज, बनकर फाटा.